बऱ्याच दिवसानंतर मी श्री शाहू कुस्ती केंद्र मुंडे आबा यांच्या तालमीत आलो आणि या ठिकाणी योगायोगानं लढती पाहायला मिळाल्या आणि महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील पण उपस्थित होते आणि पैलवान कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान तेजस मोरे येणाऱ्या काळातील हा खूप चांगला पैलवान असणार आहे. ओपन गटातील दावेदार असणार आहे आणि वस्ताद पण होते जालिंदर आबा मुंडे. या ठिकाणी बऱ्याचशा पैलवानाच्या लढती बघितल्या आपण आणि सूरज मुंडे या ठिकाणी सपाट्या मारत होते. तर बघायचं झालं तर या ठिकाणी लढत्या बघितल्या. मी कौतुक करावं या गोष्टीचं पैलवान पृथ्वीराज पाटील यांचं, कारण 3-4 पैलवान त्यांच्यासोबत लढत करत होते तरीही पैलवान पृथ्वीराज पाटील यांचा स्टॅमिना बघायला मिळाला. ते दमत नव्हते. समोरील पैलवानासोबत लढती करताना एक उत्साहपूर्ण वातावरण यामध्ये दिसतो आणि खरं सांगायचं झालं तर पैलवान पृथ्वीराज पाटील यांचा अनुभव तगडा होता, कारण तुम्हाला माहीतच आहे अनेक असे नॅशनल इंटरनॅशनल मेडल आहेत. त्यामुळं खरं सांगायचं झालं तर स्टॅमिना असावा तर पृथ्वीराज पाटील यांच्यासारखा. बऱ्याच पैलवानासोबत लढती झाल्या, ते अजिबात दमलेले नाहीत. या ठिकाणी तेजस मोरेवर पण ते भारी पडलेले आहेत. तसं बघायचं झालं तर तेजस मोरे नवे दमाचा चांगला पैलवान. आत्ताच त्यांची युनिव्हर्सिटीमध्ये नॅशनलसाठी निवड झालेली, असे सुवर्णपदक मिळालेले. त्यामध्ये तेजस मोरे आणि पृथ्वीराज पाटील अशी लढत समोर चालू आहे. आणि या ठिकाणी पृथ्वीराज पाटील हे इतरही पैलवानावर भारी पडलेले आहेत आणि या ठिकाणी बरेचसे पैलवान उपस्थित होते. आणि नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणलं छोटासा व्हिडिओ बनवावं जेणेकरून आपल्याला स्मरणात राहील, आठवणीत राहील.